नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। शेतकरी कर्जमाफी 30 जून पूर्वी होणार, कृषी मंत्री भरणे म्हणाले आचारसंहितेचा अडथळा ठरणार नाही। सीएम फडणवीस सकारात्मक। राज्यात 1 महिना पुरेल एवढाच इंधन साठा, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती। NTA मुख्यालयातच नीट पेपर फुटला, मोठेगावकरने मुख्य पॅनलमध्ये मानसे पेरली, कुलकर्णीने 132 प्रश्न फोडले आणि शरद पवारांकडून PM मोदींचे कौतुक। मोदी देशाबाहेर भारताची प्रतिमा जपत असल्याची स्तुतीसुमने, संजय राऊतांनी दर्शविली असहमती। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। बीड जिल्हा पोलीस दलास आधुनिक आणि हायटेक बनवण्याच्या दृष्टिकोनातून पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांनी आणखी एक मोठे पाऊल टाकले असून बीड जिल्ह्यात गुन्हेगारी नियंत्रण तसेच कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी 4 अत्याधुनिक AI सर्वायलन्स वाहनांचे आज उद्घाटन करण्यात आले। पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित या कार्यक्रमात पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांच्या हस्ते या वाहनांना हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ करण्यात आले। या गाड्या म्हणजे चालते फिरते हायटेक पोलीस नियंत्रण कक्षेच आहेत। यामध्ये अत्यंत प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे। या गाड्यात बसवलेले कॅमेरे गर्दीच्या ठिकाणी संशयास्पद हालचालींवर आणि संवेदनशील भागांवर थेट लाईव्ह लक्ष ठेवतील। याचा डेटा थेट मुख्य नियंत्रण कक्षाला जोडलेला असेल। या वाहनातील सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे फेस रेकग्नायझेशन म्हणजे चेहरा ओळखण्याचे तंत्रज्ञान होय। गर्दीत फिरणारा एखादा फरार आरोपी, तडीपार गुन्हेगार किंवा संशयास्पद व्यक्ती समोर येताच हे AI तंत्रज्ञान त्याचा चेहरा ओळखून पोलिसांना तात्काळ अलर्ट पाठवेल। व्हॅन आहे आपल्याला, हे SML व्हेकल आहे, तो DG ऑफिसकडून आम्हाला प्राप्त झाले होते। त्याच्यामध्ये आम्ही त्याला अजून मॉडिफाय करून AI सर्वेलन्स व्हॅन म्हणून आम्ही त्याला तयार केलेला आहे। त्याच्यामध्ये एकंदरीत 14-15 त्याच्यामध्ये कॅमेरेज आहे। कॅमेरेज PTZ, फेस रिकग्निशन, ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकग्निशन, ऑब्जेक्ट डिटेक्शन, इमेज डिटेक्शन, हे सगळे त्याच्यामध्ये आम्ही फॅसिलिटी त्याच्यामध्ये आम्ही इन्क्लूड करून घेतलेली आहे। आजच्या डेटमध्ये हा CCTV व्हॅनच्या सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्टी काय, ह्याच्यामध्ये वायरची गरज नाही आहे। आपण हे व्हॅन घेऊन कुठेही जाऊ शकते आणि ऑटोमॅटिकली सगळं ट्रान्समिशन वायरलेस होईल। त्याचबरोबर इंटरनेटची सुद्धा गरज नाही आहे। 4 व्हॅन एकमेकांशी कनेक्ट होऊ शकते, तो प्रत्येक व्हॅनचे सगळे कॅमेराजची फीड एक व्हॅनमध्ये येऊ शकते। त्याचबरोबर बाकीचे इतर कॅमेराज त्या एरियामध्ये असेल त्याचा फीडसुद्धा आम्ही हे व्हॅनमध्ये बघू शकते। ड्रोन ठेवण्याची फॅसिलिटी आम्ही त्याच्यामध्ये केलेली आहे। व्हेकल आतमधून मॉडिफाय करून त्याच्यामध्ये मोठा TV बसवलेला आहे, जेणेकरून आपल्याला सुपरविजन करायला अजून सोपा होईल। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी गजाआड असलेला वाल्मिक कराडची तुरुंगात प्रकृती ढासळल्याची मोठी माहिती समोर आली आहे। वाल्मिक कराड कारागृहात मागील 3 दिवसांपासून सलाईनवर आहे। त्याला वेळीच योग्य उपचार मिळाले नाहीत तर त्याचे यकृत निकामी होण्याची शक्यता आहे असे सांगितले जात आहे। त्यामुळे त्याला अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात हलवण्याच्या हालचाली सुरू केल्या जात आहेत। मात्र वाल्मिक कराड परदेशात पळून जाण्याच्या तयारीत आहे, त्यामुळेच तो हे नाटक करत आहे असा मोठा आरोप मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी केला आहे। ते जालना येथे बोलत होते। वाल्मिकवर तुरुंगातच उपचार करा असे आवाहनही त्यांनी केले आहे। वाल्मिक कराड सध्या बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहात असून गत 3 दिवसांपासून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। तो सध्या सलाईनवर आहे। प्राथमिक माहितीनुसार वाल्मिक कराडला युरोसिस्टायसिसचा संसर्ग झाल्याचा अंदाज आहे। सिस्टायसिस हा मूत्राशयाशी संबंधित आजार आहे, त्यात मूत्रमार्गात संसर्ग होतो। बीड जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय पथकाने त्याची वैद्यकीय तपासणी केली, परंतु त्याची प्रकृती सातत्याने ढासळत आहे। वेळीच योग्य उपचार न मिळाल्यास या आजारात रुग्णाचे यकृत निकामी होण्याचा धोका असतो। बीड जिल्हा पोलीस दलात अत्यंत कर्तव्यदक्ष, संयमी आणि धडाडीने सेवा करणाऱ्या संपूर्ण महाराष्ट्रात लेडी सिंघम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या PSI पल्लवी जाधव यांना 11 वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर API म्हणजे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून पदोन्नती मिळाली असून आपल्या खाकी वर्दीची शान राखत अहोरात्र जनतेच्या सेवेसाठी तत्पर असणाऱ्या आणि गुन्हेगारांवर वचक ठेवणाऱ्या एक दबंग पोलीस अधिकारी म्हणून पल्लवी जाधव मॅडम यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला आहे। गेली 11 वर्षे त्या PSI पदावर अत्यंत प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडत आहेत। त्यांच्या या उत्कृष्ट आणि उल्लेखनीय सेवेची महाराष्ट्र शासनाकडून दखल घेत त्यांना आता API म्हणजे सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी बढती देण्यात आली आहे। पल्लवी जाधव मॅडम यांची पदोन्नती जाहीर होताच त्यांच्यावर बीड जिल्ह्यातील सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। अहमदपूर ते अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर वाघिरा फाट्याजवळ आज बुधवार दिनांक 20 मे 2026 रोजी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात नुकताच भारतीय सैन्य दलात भरती झालेला जवान जागीच ठार झाला।
पाटोदा तालुक्यातील वाघिरा येथील रहिवासी संदीपान भगवान बांगर वय 20 वर्षे हे बुधवारी दुपारी आपल्या मोटारसायकलवरून वाघिरा फाट्यावरून गावाच्या दिशेने जात होते. याच वेळी समोरून सातारा जिल्ह्यातील एका भरधाव चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामुळे झालेल्या भीषण अपघातात संदीपान बांगर यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान संदीपान बांगर हे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून नुकतेच भारतीय सैन्य दलात भरती झाले होते. मात्र देशसेवेची प्रत्यक्ष सुरुवात करण्यापूर्वीच त्यांचा अपघाती मृत्यू झाल्याने बांगर कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला असून अवघ्या 20व्या वर्षी एका उमद्या जवानाचा अंत झाल्याने वाघिरा गावावर शोककळा पसरली आहे. या भीषण अपघाताची माहिती मिळताच लिंबागणेश पोलीस चौकीचे सहाय्यक फौजदार गणेश परजणे आणि तलाठी गणपत पोद्दार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत स्थानिक नागरिकांच्या मदतीने पंचनामा करून वाहतूक सुरळीत केली. बीड शहरातील मुख्य भाजी मंडई परिसरात रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या भाजीपाला व फळ विक्रेत्यांवर अतिक्रमण हटाव मोहिमेच्या नावाखाली कारवाई करत मर्दुमकी गाजवणारे नगर परिषद प्रशासन हे बिंदुसरा नदी पात्रातील मोठ्या अतिक्रमणांबाबत भूमाफियांसमोर नपुसक असल्याची संतप्त प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी दिली आहे. डॉक्टर ढवळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की विभागीय आयुक्तांनी 2 वेळा आदेश देऊनही बिंदुसरा नदी पात्रात भराव टाकून नदीचा प्रवाह वळवणे, ओढे बुजवणे तसेच अनाधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात देखील आलेली नाही. मात्र दुसरीकडे हातावर पोट भरणाऱ्या भाजी आणि फळ विक्रेत्यांवर नगर परिषद प्रशासन मर्दानकी दाखवत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. शिरूर कासार तालुक्यातील मानूर परिसरात काल रात्री एक ट्रॅक्टर आणि मोटारसायकल यांच्यात झालेल्या भीषण अपघातात टाकळी मानूर येथील 2 युवक जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार इकबाल भाई आणि शफीक भाई हे दोघेजण एका मोटारसायकलवरून जात असताना मानूर गावाजवळ समोरून येणाऱ्या एका ट्रॅक्टरसोबत त्यांच्या दुचाकीची जोरदार धडक झाली. यामुळे भीषण अपघात झाला आणि हा अपघात एवढा भीषण होता की या धडकेनंतर मोटारसायकलने अचानक पेट घेतला आणि काही क्षणातच स्फोट होऊन ती मोटारसायकल पूर्णपणे जळून खाक झाली. या अपघाताची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले. मात्र अपघाताची तीव्रता प्रचंड असल्याने दोन्ही युवकांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. या अपघातात ठार झालेले इकबाल भाई आणि शफीक भाई हे दोघेही गावातील सर्वांच्या परिचयाचे होते. ते मनमिळावू आणि उमदे युवक म्हणून गावात ओळखले जात होते. अशा प्रकारे त्यांच्या अचानक निधनामुळे दोन्ही कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून नातेवाईकांसह संपूर्ण टाकळी मानूर परिसरात शोक व्यक्त केला जात आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. तोपर्यंत नमस्कार.